श्री विठ्ठल गाई हो काय विठ्ठल काय नाही थोडा उशीर झाला होते आणि माऊली गेली पुढे निघून जास्त नाही 5 मिनिटं माऊली पुढे गेली असेल. माऊलीला पकडता पकडता आमची नाकी न येणार माऊलीने फास्ट असते. चला श्री विठ्ठल मुक्ती सायुज्यतावर आहे करा बापानो धरा अंतर्निध प्रेमान तुकाने हरि भक्ती विद्या हे दारुण शरण रिघा देवाची कागा के विवाना के रोजनाचा दिन ते मना तुझा मनविता दास लाजविले मागे संतांची ही उत्तरे तुका मने माझी कोणी वदविले वाणी लाज येते मना तुझा मनविता दास जळो माझे कर्म वाया गेली कटकट आता पुढे धीर काय देऊया मना चित्ताचे आसन चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन. गौरव बुवा म्हणा आज चित्ताचे आसन तुका करीतो चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन. राम कृष्ण हरी घ्यावी घ्यावी माझी सेवा 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 दिन दुर्बलाची केवा घ्यावी घ्यावी माझी सेवा राम घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा. आदिनाथ कुठे गेलता दर्शनाला गेलता. चला श्री विठ्ठल नको मला पोहे तुला घे घे नातेपुतेवरून निघालो आणि माझ्या माऊलींचा पहिलाच उत्सव आलेला आहे. प्रॉपर 1.5-2 तासात आज नातेपुतेला आमची गडबड झाली. हा लय पळावं लागलं महाराज लय पळावं लागलं. 5 मिनिट आम्ही फक्त 5 नाही 2च मिनिटं लेट झालो आपण. चला 2 मिनिटं लेट झालो
तर 2 मिनिटाच्या मोबदल्यामध्ये आम्हाला 15 मिनिटं धावावं लागलं. तेव्हा पालखी भेटली आम्हाला. चला श्री विठ्ठल, जरा आराम करतो आणि लगेच माऊली निघतील आता. चला हां पहिल्या दुसऱ्या पालखी श्री विठ्ठल. चला गुड नाईट. थोडासा टाइम राहिलाय. चला श्री विठ्ठल. ओम महाराज. ओम महाराज. श्री विठ्ठल म्हणा. आता श्री विठ्ठल कदम माऊली तुम्ही बघू नका आमच्याकडं. आणि अशा प्रकारे आजचा 3रा विसावा आणि 3ऱ्या विसाव्याला मस्तपैकी धपाटेन फिपाटेन काय 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 खायला भेटले आपल्याला वारकऱ्यांना. आणि आता माऊली लगेच निघणार आहेत 0 मिनिटात. आता आमचा 1 भोंगा झालेला आहे, 2रा भोंगा झाला, 3रा भोंगा झाल्यावर लगेच निघतो माऊली. आणि अशा प्रकारे आता आम्ही सगळे निघत आहोत. माऊली आमच्याकडे बघत नाही ते बरं आहे. हे आमचे परम मित्र संदीप महाराज. जय हरी संदीप महाराज. श्री विठ्ठल म्हणा. चला माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली. राजू बाबाचा एक चौथा तिथं अभिषेक असतो माऊलींचा. त्याला श्री विठ्ठल. आणि अशा प्रकारे धर्मजल करत आपण पोचलो आहोत साधूबाबांचा ओढा. म्हणजे आताचा 3रा विसावा. मग अशी बोललो 3रा तो चुकीचा होता, 2रा होता. वास्तविक आता 3रा झालाय. आता आम्ही पहिले काय करतो, आंघोळी. चला मस्त आंघोळी करतो, तयार होतो. आता इथं 1 तासात आपल्याला वेळ असतो. त्या वेळेचा पूर्णपणे फायदा घेऊन आंघोळी करून मस्त परत पुन्हा दुपारच्या विसाव्यावर जायला अजून वेळ आहे आपल्याला. चला श्री विठ्ठल. मस्त आंघोळ चालू आहे वारकऱ्यांची. आता आपण पण जाऊ. चल काय कारण आंघोळ करीतो. श्री विठ्ठल. वा वा किती सुंदर दिसतोय, खूप छान दिसतोय. आणि हे छान दिसण्याचं कारण आमचे बोईटे महाराज. आताच कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानोबा यांचं नातेपोते होऊन प्रस्थान होऊन दुपारच्या महापूजे करता साधू संत साधूबाबांच्या वड्यामध्ये आता माऊलींची महापूजा चाललेली आहे. वारकरी आपला नित्यनेम करून पुढे निघाले. तो हा नित्यनेमाचा प्रकार. चला श्री विठ्ठल. TV9 मराठी. श्री विठ्ठल. श्री विठ्ठल. श्री विठ्ठल. श्री विठ्ठल. श्री विठ्ठल. आमची झालेली आहे देवपूजा, नित्यनेम पूजा. आता आपले वारकरी नित्यपूजा कशी करतात ते आपण लगेच क्षणातच पाहूया. आमचे संदीप महाराज बघा इथं नित्यपूजा कशी करतात. म्हणजे गंध ओळी कसं लावायचं, काय लावायचं आणि तिथं नाव कसं टाकायचं. महाराज काय नाव टाकलं हे? श्रीराम. श्रीराम. वा खूप छान. आणि या साईडला काय नाव टाकायचं? श्रीराम ना. उलट्या हाताने कसं काय टाकता येतं तुम्हाला? वा खूप छान. तर अशा प्रकारे आमची वारकऱ्यांची ही नित्यपूजा असते. किती ठिकाणी गंध लावावा लागतो महाराज? 12 ठिकाणी गंध लावावा लागतो. वा तरी फार फार धन्यवाद संदीप महाराज. संदीप महाराजांनी आपल्याला नित्यपूजा दाखवलेली आहे. 12 ठिकाणी गंध लावायचा असतो. आणि त्यांचा जो देखावा आहे खूप छान आहे. देखावा नाही म्हणता येत त्याला, काय म्हणता येतं महाराज? नित्यपूजाच म्हणता येतं. पण एक कुठं गंध लावायचा, काय लावायचा, किती सुंदर प्रकारे त्यांनी असं गंध लावलेला आहे. 12 टिळा लावला जातो. हा वारकऱ्यांमध्ये 12 टिळा लावला जातो. 12 ठिकाणी. वा धन्यवाद धन्यवाद. चला श्री विठ्ठल म्हणा. श्री विठ्ठल. रामकृष्ण.
काय करतो बळ्या बॉबे बिबे हे काय स्प्राईट आणि किट. माऊलींना माहिती पडलं तर काय होईल तुमचं. काय वारकरी खातो बघा. मी पित नाही ना, मी फक्त पोंगे खातो. पोंगे आम्ही पोंगे खातो. पोंगे काय बोलतो पोंगे पोंगे नळ्या बॉब्या. चला या खायला. तर सांगायचा भाग असाच आहे. चला श्री विठ्ठल ते बटाटे चिप्स. बटाटे चिप्स टमाटर फ्लेवर माय फेवरेट. चला श्री विठ्ठल. आपली माऊली निघालेली आहे साधू बाबाच्या ओढ्यावरून. आता माऊलींचा अभिषेक झाला. आमचा पण चांगला आराम झाला. माऊली तिथून निघाली. नशीब आम्ही बघितलं, नाहीतर माऊली अशी पुढे गेली असती का आम्हाला फार बेजार झाला असतं आम्ही. हो ते बघा माऊली तिथून चालले. झूम करतो आम्हा. हे बघा माऊली. माऊली आता चालली. इथं रथ आहे माऊलींचा बाहेर. बरोबर आम्ही रथापर्यंत जाऊ तर माऊली पण तिथं येते. मग परत भजन चालू आपलं. चला श्री विठ्ठल. जय जय गोविंद 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 जय जय गोविंद. ओम नमो शिवाय. ओम नमो शिवाय. कावडी घेतली खांदी. कावडी घेतली खांदी. कावडी घेतली खांदी. कावडी घेतली खांदी. मिळाली संत मांदी. मिळाली संत मांदी. मिळाली संत मांदी. जाते चरण रेणू वंदिरे. जाते चरण रेणू वंदिरे. जाते चरण रेणू वंदिरे. जाते चरण रेणू वंदिरे. शिव नाम हर 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 हर. मुखी देवा का पडिया रे. शिव नाम शीतळमुखी देवा का पडिया रे. हा दाडा 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 दोड 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 दोड. दार 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 दोड 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 दोड. बापुडिया रे. कळ तुटला कळी काळा. बापुडिया रे. कळ तुटला कळी काळा. कळ तुटला बापुडिया रे. हर हर शिव नाम शीतळमुखी देवा का पडिया रे. गुरुलिंग जंगम. गुरुलिंग जंगम. गुरुलिंग जंगम. गुरुलिंग जंगम. तेने गावेला आगम. तेने गावीला आगम. तेने गावीला आगम. आधी भागी सम. आधी भागी सम. आधी भागी सम. आधी भागी सम. तेने पावलो विश्राम रे. पावलो विश्राम रे. पावलो विश्राम रे. पावलो विश्राम रे. हर हर शिव नाम शीतळमुखी सेवा. सुतला कळे काळा. हर 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 हर.
शिवनाम जवळी असता जगजीवन जवळी असता जगजीवन जवळी असता जगजीवन धांडोळे शिवन धांडोळी शिवन धांडोळी शिवन धांडोळी शिवन एकाग्र करे मन एकाग्र करी मन एकाग्र करी मन एकाग्र करी मन तेने होईल समाधान रे होईल समाधान रे जीवना हरा 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 सुधा तृषा हरे सुधा तृषा हरे सुधा तृषा हरे भाव तुमच्या मालिकेत आहे ते होकार म्हणजे परमेश्वर म्हणायचे ते साधन दिदले पुरे ते साधन दिदले पुरे बाप रखुमा देवी वरे बाप रखुमा देवी वरे रखुमा देवी वरे बाप रखुमा देवी वरे विठ्ठल रे विठ्ठल रे विठ्ठल रे शिव नाम हर 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 विठ्ठल रे विठ्ठल रे विठ्ठल रे शिवनाम शीतळमुखी सेवा कापडिया रे शिवनाम शीतळमुखी सेवा कापडिया रे दर 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 मुखी हर 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 शिवनाम शीतळमुखी सेवा कापडिया रे शिवनाम शीतळमुखी कापडिया रे शंकर उमाई 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 उमाई शंकर उमाई
श्री विठ्ठल. तसं आपल्या दुपारच्या ठिकाणावर आपण पोहोचलेली आहे. माझी माऊली पोहोचलेली आहे. आणि आम्ही जेवणाचं हो बरड या ठिकाणी आज बरडला दुपारचा विसावा आहे. आणि आम्ही अशा प्रकारे सर्व लाईनीत लागलेलो आहोत जेवायला. लय मोठी लाईन. आणि आमच्यासोबत हा सूर्यनारायण सुद्धा मध्ये मध्ये येतोय. हा ना, या सूर्यनारायणला कोण सांगेल तू लाईनीत येऊ नको, आम्हाला ताप देतोय तो. असू द्या, त्याला पण भूक लागली असेल तर आता जेवतो, पुढे जातो. एक विशेष गोष्ट तुमच्यासाठी जी रेकॉर्ड केलंय ती पोस्ट करतो. चला श्री विठ्ठल श्री विठ्ठल. आणि आमच्या नवी मुंबईतील काही भाविक ते सुद्धा या लाईनीला लागलेले आहेत जेवण करायला. जय हरी बाबा घनसोलीकर, जय हरी. चला जय हरी, रामकृष्ण हरी. वा वा वा. आपण सर्व इथं जेवायला आलेले आहात. त्याच्यात काय नवल आहे, ह्यो सूर्यनारायण बघा, ह्यो पण जेवायला आलाय. ह्याला पण काय समजतं, ह्यो पण जेवायला आलाय. असू द्या चला. हा नवल केवढे नकळे सूर्यनारायणाचे कोडे. असू द्या चला. श्री विठ्ठल. बाबा आवाजाला काय दिला? हरे राम 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 हरे कृष्ण हरे. श्री विठ्ठल. माझी माऊली श्री विठ्ठल. अशा प्रकारे पहिला विसावा आलेला आहे. दुपारचा पहिला विसावा पलटणला जाताना लय ऊन. माऊली दर्शन प्रकारे पालखी. आता आम्ही बसतो, मग आराम करतो, नंतर तुमच्याशी बोलतो. आदिनाथ श्री विठ्ठल. मी लय आनंदात आहे माहिती आहे का? एसी भेटले. आहा काय थंड हवा आहे त्याच्यातून. लय गारगार एसी. चला श्री विठ्ठल. एवढंच दाखवायला होतं त्यातला. श्री विठ्ठल. अशा प्रकारे आजच्या दुपारचा दुसरा टप्पा विसावा. आपला दुसरा विसावा. याच्यानंतर थेट पलटण. मग काय बघायलाच नको आहे की नाही. अशा प्रकारे आपल्या दुपारच्या सत्रानंतर दुसरा विसावा आलेला आहे. तरी आपल्याकडे जास्त वेळ नाही, बसून घ्यावे. चला श्री विठ्ठल. दमलो ना मस्त. एवढीशा झाडाच्या खाली सावली लय भारी आहे. हवा लय भारी आहे. ते काय आधी ना हवा लय भारी आहे ना. हो महाराज, हवा कसली आहे? अभिमान दुर्भागी राम कहे त्याके पगहू लागू. पट अभिमान दुर्भागी राम कहे त्याके पगहू लागू. राम कहे त्याके पगहू लागू. अभिमान दुर्भागी. अधिक जाति कुल नहीं जानू. अधिक जाति कुल नहीं जानू. जाने नारायण सो प्राणी मानू. जाने नारायण सो प्राणी मानू. राम कहे त्याके पगहू लागू. कपट अभिमान दुर्भागी राम कहे त्याके पगहू लागू. कपट अभिमान दुर्भागी राम कहे त्याके पगहू लागू.
तुका जीवतन धन दारुवारी कहे तुका जीवतन धन दारुवारी राम उपासी हो बलिहारी राम उपासी हो बलिहारी राम कहे त्याचे पद हो लागू कपट अभिमान दुर्भाग्य राम कहे त्याचे पद हो लागू खट कपट अभिमान दुर्भाग्य राम कहे त्याचे पद हो लागू खट कपट अभिमान दुर्भाग्य फलटण येथे माझी माऊली पोचलेली आहे. आमची दिंडी पोचलेली आहे. माऊली आता उतरतील आणि पुढे राम मंदिर आहे. त्या मंदिरात आज माऊलींचा विसावा आहे. इकडेच मला आज जाता येणार नाही कारण फार गर्दी असते. हो लई लोटालोट असते. बघू लोटालोट नसेल तर जाईल नाही तर नाही जाणार. चला श्री विठ्ठल. देवस्थानतर्फे सर्व भाविकांना भोजनाची तसेच सकाळी गरम पाणी आंघोळ व बिस्किट चहा याची व्यवस्था करण्यात आली तरी सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. उद्या पहाटे 3 वाजता निघायचं आहे. हो वाह श्री विठ्ठल. फलटणमध्ये दर्शनाची काय भारी लागले राव. एकच नंबर बारी. काय बोलता महाराज कसे आहेत तुम्ही? बारी बघा कसली लागली बारी. आता मगाशी होतो ना चौकाच्या पुढे जाईल बहुतेक. बापरे रात्री खूप मोठी लाईन लागली. बॅरिकेड लाईन पोलीस कर्मचारी पण आहेत.